हाय नमस्कार. तर शुभ सकाळ सर्वांना. सकाळच्या खूप खूप शुभेच्छा. तर बघू शकता आता पण मी नाही का हे बनवलं, काय म्हणतात त्याला, चपाती बनवून बघितली. तर एवढा म्हणजे हात त्याच्यावर मी साफ करून घेते. आपल्याला तर ऑर्डर आलेलेच आहेत, पण काय झालं माहिती आहे का, तांदूळ नसल्यामुळं हे झालंय. आणि रेशन आमच्या इथं आलंय, पण अजून काय वाटपच चालू नाही. आणि होईल वाटप चालू, मग बघू आपण करून थोडंसं, आहे का नाही. अर्धा 1 किलो आपलं भिजाय टाकायचं, करून ठेवायचं, ज्याला लागतील ते घेऊन जातील. तर कलरमध्ये बनवायचं म्हणलं तरी पण आपल्याला येईल, कारण ते बनवल्यावर आपण त्याच्यावर टिपका टिपका डिझाईन हाणू शकतोय कलरचं, आहे का नाही. म्हणजे मला हे सांगायचं आहे की आता सकाळ झाले, मस्त कामं झाले सकाळचे. आणि आबाळ हो का कसलं भारी आले, मस्त असं वातावरण, आबाळ एकदम भारी वाटायला लागलंय. आणि पनवेलच्या ताईंचा काय मला फोन नाही, काय नाही. तर पनवेलच्या ताईंची तब्येत ठीक आहे का नाही ते पण मला माहीत नाही, कारण फोन लावायचा म्हणलं तर ताईंला काय लागत नाही. आणि मेसेज पण मी काय टाकला नाही, म्हणलं काही कामात असतील नाही का, म्हणजे असते घरातली कामं, टेन्शन वगैरे. तसं तर ताईंना काही टेन्शन नाही, पण असं घरात काय त्यांना तब्येत वगैरे ठीक नसतं, असं तसं काहीतरी गोष्टी असतातच की. तर त्यामुळं काय मी त्यांना फोनच लावला नाही. आणि आज बहुतेक मी मॅसेज टाकेन ताईंना, कारण त्यांना बोलल्यावर जरा जीव हलका हलका वाटतो मला. आणि तसंच आपल्या शीतलकर पण अजून एकदा जाऊन यावं म्हटलं, कारण त्या दिवशी मी गेलते ना, त्या दिवशी मी ते खोलू शकत नव्हतं ड्रेस द्यायला, कारण माझी अपघात झाली असती ना. मग आता ती ड्रेस इथंच राहिले, तर आता ताईला पण ड्रेस देऊन टाकायचं. आणि शीतलला एक ड्रेस टॉप देऊन टाकते, आणि ताईला 2 ड्रेस घेऊन जाते मी. तर बघू आता ताईकडं कधी मला जाणं होतं आहे, कधी नाही. आणि पण शीतलकडं तर जाणं झालं तर मी तिला देऊन टाकेन. तर तुम्हाला फुलं बघायचे आहेत का झाडाचे, तुम्हाला दाखवते फुलं. बघा, लय फुलं निघत होती, पण आता कमी झाले ती. तर दीक्षा तोडते फुलं, दीक्षाला जायचे शाळेत. ही लेकर दीक्षासाठीच खास लावले ती. लय सुंदर वास येतं, बघून घ्या फुलं. गजऱ्याची फुलं आहेत ती बघा. काय करावं, तर दीक्षा आपली लावून जाते गजरे. लाकूड बाहेर उड ग, उतू चालले. बानूबाईचं दूध तापतंय, बसले इथं, कारण मांजरं लय येड्यावणी करते ती. आणि वाला अजून मी भिजाय टाकलं, कारण ती भाजीच खाऊ वाटते, सगळ्यांनाच आवडते भाजी. तर वालाची अजून एकदा रेसिपी बनवेल, पण त्याच्यात मी भोपळा टाकणार आहे आता. भोपळा नाही का, भोपळा ताई म्हणले कोणत्या पण भाज्या टाकायच्या, मग त्याने करून ते टेस्ट अजूनच भारी लागेल. तर बानूबाईचं आंघोळ वगैरे झाले, बानूबाई घरामध्ये आहे. म्हणलं चला एक ब्लॉग तर बनवा. तर वाल मी रात्रीच भिजाय टाकलं होतं, आणि बांधून ठेवलं तर घरामध्ये सुती फडक्यामध्ये. तर माझं कामाचं नियोजन चाललं आहे, कारण कामाला तर जावंच लागणार आहे. आणि खुरपानं तर लय लागले ते आमच्या इथं, आणि खुरपायला बघू आता कधी जाणं होतं आहे कधी नाही. खुरपायला जावं वाटत नाही, कारण ऊन पण आहे आणि पाऊस पण आहे, लय जीव असं हे होऊन जातो या. तर खुरपायला बघू आता. आई गेली आज टमाटे तोडायला, चल म्हणत होती. मी म्हणलं चल मी पण येते. मला म्हणली नको, म्हणली पाऊस पाण्याचा दिवस आहे, तर वाऱ्या कावदानाचं बानू घरी असते, आणि तात्याच्या भरोश्यावर कुठं सोडून जातेच. आता दीक्षा आपली जाते शाळेत, त्यामुळं मग तिला पण मी म्हणू शकत नाही, तिचं 10वीचं वर्ष आहे ना, मग तिला मी म्हणू शकत नाही की बाई थांब म्हणून, आहे की नाही. मग घरी एक पेशंट राहावंच लागतं. तिला मी म्हणलं तू थांब, मला म्हणली मला बसून तर लय हे होतं आहे, जीवावर येतं आहे माझ्या, मीच जाते. मग गेले आज टमाटे तोडायला. रोज काम आहे ती, कधी ती जाते तिला कटाळा आल्यावर, ही तिला नाही का कटाळा आला ना तर ती घरी थांबते, मी जाते. असं आम्ही बदलीने जातो, कारण बानूपाशी पण राहणं गरजेचं आहे. आता मस्त आमच्या तात्याला भारी सांभाळतात लेकरांना,
पण विषय असा आहे की तात्याला उठवायला येत नाही, बसवायला येत नाही. मस्त चारायला ही सगळं येतं, पण वाऱ्या गावदानाचा दिवस तात्याला उचलून या घरात आणा येतंय नाही येतंय हाय की नाही, भिया म्हणजे असतेच की मनामध्ये धुक 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 धुक. आणि माझं कसं आहे, मी कामाला गेले की माझं मन सगळं लेकरापाशीच राहतंय. दीक्षेचं काय वाटत नाही, दीक्षाला सगळं बोलता पळता येतंय, चालता येतंय, पण बानूचं नाही ना, बानूचं लय अवघड आहे. तर पनवेलच्या ताईंना मला गळ्यातलं दिलेलं बघू शकता, किती छान वाटतंय हाय की ना, मस्त असं. मला तर लय आवडले आणि म्हणून मी रोजच घालते, पण कलर वगैरे काय जात नाही जा. आणि हाय असं आपलं घालायचं. तर चला, खेडेवावला असलं तर नक्कीच लाईक करा कला. आज स्तोत्र बोलणं या लागले, काय गोड खायला भेटतंय का काय भेटतंय. हो का, बघू शकताय वालण्या हो का बांधून ठेवल्या तर झाडाला. तर सगळ्यात आधी बानूला तुम्हाला दाखवते. आता अंधार पडलाय कारण आबाळ आले आणि बानूबाईला आपलं ज्यूस वगैरे चारलेलं आहे. तर बानू मस्त अशी खेळतीये. तर चला बाय.